तर सातत्यानं ऊस पीक घेतल्यानं परिणाम होतो असं शरद पवारांनी म्हटलं। पीक पद्धतीमध्ये दुरुस्ती करण्याची गरज असल्याचं शरद पवारांनी म्हटलं। सातत्यानं ऊस पिकाखाली असलेल्या जमिनी नापीक कशा होणार नाहीत याकडे लक्ष दिलं पाहिजे अशी सूचना देखील यावेळेला शरद पवारांनी केली। रस्त्याने येताना ऊस दिसतो, जमिनी भाजी आहेत, सातत्यानं ऊसाचं पीक घेतलं त्याचे परिणाम चांगले व्हायच्याऐवजी काही प्रमाणात त्याच्यात दुरुस्ती करायला लागली। तर आम्ही जैन हिंदूच आहोत आणि हिंदूच राहणार असं जैन मुनी निलेश चंद्र यांनी म्हटलंय। मराठी मारवाडी जैन असा वाद करू नका, निलेश चंद्र मुनी यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। जैन समाज कधीच महाराष्ट्राचा आवाज दाबू शकत नाही असं जैन मुनी निलेश चंद्र यांनी म्हटलेलं आहे। कृपया करून याला मराठी आणि मारवाडीचा वाद देऊ नका, जैनचा वाद देऊ नका। मी प्रयत्न करत आहे वाद संपला पाहिजे। चुकीचा संदेश महाराष्ट्राला देऊ नका। दोन धर्मामध्ये तुकडे करायची तुम्ही कोशिश करू नका। आम्ही जैन लोक हिंदू आहे आणि हिंदूच राहणार आहे। आम्ही जैन समाज कधी महाराष्ट्राचा आवाज दाबू शकत नाही। इथं फक्त आवाज एकच चालेल, तो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा। आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करतो। तर आता बातमी आहे बीडमधून। बीडच्या परळीमध्ये धनंजय मुंडेंनी हत्या झालेल्या तौहीद पठाण यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे। किरकोळ वादातून तौहीद पठाण यांची 2 दिवसांपूर्वी हत्या झाली होती। यावेळेला धनंजय मुंडेंनी तौहीद पठाण यांच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारल्या। दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाईचं आश्वासन देखील यावेळेला धनंजय मुंडेंनी दिलं। तर नाशिक विधान परिषदेत भाजपचे नंदकिशोर महाजन निवडून येतील असं खडसेंनी म्हटलेलं आहे। पवारांच्या राष्ट्रवादीच्या एकनाथ खडसेंनी हे वक्तव्य केलंय। नंदकिशोर महाजनांची बाजू मजबूत असल्याचं एकनाथ खडसेंनी म्हटलेलं आहे। नंदू महाजनची बाजू आज मजबूत आहे, कारण भाजप युती म्हटली महायुती, तर महायुतीच्या बऱ्यापैकी मतं नंदू महाजनला मिळतील आणि महायुतीच्या मतांवर नंदू महाजन निवडून येतील। तर बुलढाण्याच्या राजुरामधील हत्याकांड प्रकरणामध्ये मृत महिलेची ओळख पटवण्याचं पोलिसांसमोर आवाहन आहे। मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून 50,000चं बक्षीस जाहीर करण्यात आलंय। आढळलेला मृतदेह एका महिलेचा असून तिची हत्या करण्यात आली आहे। पोलिसांनी या प्रकरणामध्ये मध्य प्रदेशातील 2 जणांना अटक केली होती, मात्र आरोपीची मुलगी जिवंत परत आल्यानं त्यांना तब्बल 22 दिवसांनंतर सोडून देण्यात आलं। तर तपासामध्ये हलगर्जीपणा केला आणि जिवंत मुलीचा वडील आणि भावाला अटक केली म्हणून आतापर्यंत 7 पोलिसांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। तर नाशिकच्या मनमाडमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तसंच वीज पुरवठाही खंडित झाला। तर नाशिकच्या मनमाडमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालेला आहे। नाशिकच्या मनमाडमध्ये पावसाची ही दृश्य समोर आली आहे। सध्या बऱ्याच ठिकाणी जो आहे तो पाऊस पडताना पाहायला मिळतो। तर कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळते। इचलकरंजीच्या सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळते। पाटीलमळा, चांदणी चौक, अयोध्या, काली, विक्रमनगर या भागांमधील नागरिकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे। इचलकरंजी मधली ही दृश्य आपण पाहतोय। सखल भागामध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचे हाल पाहायला मिळतात। तर कोल्हापूरच्या सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। कोल्हापूरच्या इचलकरंजीतील सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांना या संपूर्ण पाण्यातून वाट काढत जावं लागतंय। महापुरात आपण आलतो मध्ये पहिला पाणी आला मोठ्या प्रमाणावर पाऊस जो आहे तो पडलेला आहे आणि त्यामुळे कोल्हापूरच्या इचलकरंजी सखल भागामध्ये ही दृश्य जी आहेत ते आता समोर येत आहे। तर सोलापूरच्या करमाळ्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। पावसामुळे करमाळा तालुक्यातील देवळाली आणि रोशेवाडीमधील घरांची पडझड झालेली आहे। देवळाली येथील एका घरावरील पत्रे उडाल्यानंतर त्यावरील दगड खाली पडून 2 महिला किरकोळ जखमी झालेल्या आहेत।
तर नांदेड वसमत महामार्गावर मळगर पाटी जवळ भीषण वादळी वाऱ्यामुळे महापारेषणच्या मुख्य वीज टॉवर कोसळला आहे. हा टॉवर शेजारील विद्युत वाहिनीवर पडल्यानं निळा परिसरातील वीज पुरवठा गेल्या 2 तासांपासून खंडित झाला. टॉवर हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असलं तरी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे वसमतकडे जाणाऱ्या वाहनधारकांनी मालेगाव मार्गाचा वापर करावा असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे. वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी अजून काही तास लागण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. तर मुंबईतील खासगी पाणी टँकर संघटनेनं सेवा बंदचा इशारा दिला. केंद्रीय भूजल प्राधिकरण नियमांच्या अंमलबजावणीमुळे टँकर व्यवसाय अडचणीत आल्याचा संघटनेचा आरोप आहे. केंद्रीय भूजल प्राधिकरण नियमांच्या अंमलबजावणीबाबत तातडीनं तोडगा काढा, अन्यथा आज रात्रीपासून मुंबईतील सर्व खासगी टँकर सेवा बंद करणार. मुंबई वॉटर टँकर असोसिएशननं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहित हा इशारा दिलाय. उद्यापासून मुंबईतील बांधकाम प्रकल्पांसह रुग्णालय, रेल्वे सेवा आणि इतर सेवांना फटका बसण्याची शक्यता आहे. आम्हाला कलेक्टरकडून आणि तहसीलदाराकडून लेटर मिळाले, नोटीस मिळाले की तुमच्याकडे जर CJWचे NOC नसेल तर आम्ही तुमचे इलेक्ट्रिसिटी कट करू, जे वीज पुरवठा खंडित करू कायमस्वरूपी. तर म्हणून आमच्या विहिरीवरने आम्हाला पाणी भरून घेण्यासाठी मनाई केली आणि त्यामुळे आम्ही आमचे टँकर्स आज रात्रीपासून उभे करतोय, ऑफरोड करतोय. जोपर्यंत पुढील काही निर्णय होत नाही सरकारकडून तोपर्यंत आम्ही आमच्या गाड्या उभे ठेवणार आहोत. आज मला कळलेलं आहे कारण अनेक बिल्डिंग्समधून मला हा फीडबॅक आला, माझ्या मतदारसंघात असेल, मुंबईभरातून असेल. आज वॉटर टँकर असोसिएशन मला वाटतं ह्या मध्यरात्रीपासून स्ट्राईकवर चाललेलं आहे असं बातमी आहे. उन्हाळा असला, पाण्याची कमतरता असते, आता वॉटर कट लागलेला आहे. खरोखर 10% की जास्ती ह्याचा आपल्याला मुंबईकर म्हणून अनुभव रोज मिळत आहे. 10%हून जास्ती वॉटर कट आहे आणि हे होत असताना आपण पाहतोय की वॉटर टँकर असोसिएशन स्ट्राईकवर चालले. प्राथमिक चर्चा केली त्यांच्यासोबत तर हेच कळतं की सरकार परत जी आश्वासनं देतं त्याच्यावर मागे जातं. केंद्र सरकारकडून जे काही एक परिपत्रक आलेलं आहे ते मुंबईला लागू होऊच शकत नाही आणि ते लागू करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते प्रॅक्टिकल